हाय गाईज, सोनूनेच क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही शेअर करणार आहोत मस्त असे आतून रसरशीत असलेले गुलाबजाम. आमच्या पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम केले तर गुलाबजाम तुटणार नाहीत, फुटणार नाहीत व सुरीने अगदी सहजपणे गुलाबजाम कापता येतील. तुम्ही बघू शकता पाक किती छान मुरलेला आहे. तर इथे आम्ही घेतलेला आहे अर्धा किलो खवा. खवा हा नेहमी नॉर्मल टेम्परेचरचाच असावा. आम्ही हा खवा फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण तो खवा नॉर्मल टेम्परेचर येण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण इथे बनवूयात गुलाबजामचा पाक. अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर किंवा जर वाटीने किंवा ग्लासने मोजले तर 2 वाट्या साखर किंवा 2 ग्लास साखर घ्यावी. आम्ही इथे ग्लासाने मोजमाप केलेले आहे, त्यामुळे आम्ही 2 ग्लास भरून साखर घेतलेली आहे. तुम्ही वाटीनेही घेऊ शकता. आता ज्या ग्लासाने साखर घेतलेली आहे त्याच ग्लासाने 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे. जर तुम्हाला पाक जास्त हवा असेल तर तुम्ही 2 ग्लास भरून पाणी घेऊ शकता. आता आपण हे पातेले गॅसवर ठेवू व सतत हलवत पाक तयार करून घेऊ. पाक बनवताना साखर सतत ढवळायची आहे, त्यामुळे साखर तळाला चिटकत नाही. आपल्याला जो पाक करायचा आहे तो 1 तारी 2 तारी करायचा नाही, तर केवळ साखरेचे पाणी बोटांना चिकट लागेल इतपत त्याला शिजवायचे आहे. तुम्ही बघू शकता पाकाचा रंग थोडा गडद होत आला आहे, म्हणजेच पाक तयार होत आहे. पाक तयार होताना तो घट्ट होत जातो, त्यावरूनही अंदाज येते की पाक तयार झाला आहे. आता आपण या पाकामध्ये टाकणार आहोत विलायची पावडर. त्यामुळे आपल्या पाकाला छान स्वाद येते व गुलाबजामचा सुगंधही छान येतो. तुम्ही बघू शकता पाकाचा रंग चेंज झाला आहे. आता आपण पाक चेक करून घेऊ. आता आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू. आता आपला खवा नॉर्मल टेम्परेचरवर आला आहे, तर गुलाबजामुनचे पीठ तयार करून घेऊ. इथे आम्ही अर्धा किलो खवा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. मैदा आणि खवा छान एकत्र करून घ्यायचे आहे. गुलाबजामच्या गोळ्याला क्रॅक येऊ नये म्हणून खवा आणि मैदा छान मिक्स करून घ्यायचा आहे. खवा जितका छान मळून घ्याल तेवढे खव्याचे गोळे मऊ व लुसलुशीत होतात आणि त्यांना अजिबात एकही क्रॅक पडणार नाहीत. तळताना सुद्धा गुलाबजाम अजिबात तुटणार नाहीत. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या चॅनलवर नवनवीन पारंपरिक रेसिपीज असतात, त्या तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर गुलाबजाममध्ये विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही या पिठामध्येही विलायची टाकू शकता. आता पिठाचा गोळा बऱ्यापैकी मिळून आलेला आहे. आपण मगाशी पीठ मळताना फक्त खवा आणि मैदा वापरलेला आहे. आपण इतर कोणतीही वस्तू त्यात ॲड केलेली नाही. आता गुलाबजामुन तळण्यासाठी एकीकडे तेल गरम करायला ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता आता आपण गुलाबजामच्या पिठात अगदी 2 चिमूटभर इतका खाण्याचा सोडा टाकला आहे. त्यावर 4 थेंब पाणी टाकले आहे, त्यामुळे सोडा ॲक्टिव्ह होतो व गुलाबजाम चांगले फुगतात. पण यात आपल्याला बेकिंग पावडर टाकायची नाही, कारण पावडरमुळे गुलाबजाम तेलात विरघळू शकतात व ते खूप तेल पितात. त्यामुळे गुलाबजाम खाताना तेलकट होतात. त्यामुळे नेहमी खाण्याचा सोडा वापरूनच गुलाबजाम बनवायचे आणि तोही अगदी किंचित सोडा. तुम्ही बघू शकता पीठ छान मळलेले आहे व त्याचे
गोळे करणेही झाले आहे. तुम्हाला ज्या आकाराचा गोळा तयार करायचा आहे तो तुम्ही करू शकता. आम्ही इथे मध्यम आकाराचे गोळे तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता गोळ्यांना एकही क्रॅक आलेला नाही. ते अगदी मऊसूत पेढ्यासारखे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण इथे तेलामध्ये गोळे टाकलेले आहेत. गोळे तयार केल्यानंतर त्यांना जास्त वेळ ठेवायची गरज नाही. आपण जे तेल तापत ठेवले होते ते मध्यम गॅसवर ठेवले होते. गुलाबजाम तळताना कधीही हाय फ्लेमवर गुलाबजामुन तळायचे नाहीत. मध्यम आचेवरच तेल तापलेले असावे. तुम्ही बघू शकता आपण गुलाबजाम किती पटापटा टाकत आहोत तरी त्यांचा कलर एकसारखाच येत आहे. तुम्ही जर आम्ही बनवल्याप्रमाणे गुलाबजाम बनवले तर एकही गुलाबजाम फुटणार नाही. गुलाबजाम तळताना एकसारख्या रंगावर तळायचे. सुरुवातीला तर तेलात आपोआप पलटी होत आहेत. इतके ते छान झालेले आहेत. सर्वांचा रंग खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता गुलाबजाम सतत झारण्याने हलवत आहोत तरी गुलाबजामचा एकही तुकडा तुटलेला नाही. यावरूनच समजते की गुलाबजाम किती छान झालेले आहेत. तुम्ही बघू शकता गुलाबजाम आता तळत आलेले आहेत. ते आपण एका ताटात काढून घेऊ. गुलाबजाम कधीही तळल्यानंतर पाकात टाकायचे नाहीत. तेलातून काढल्या काढल्या गुलाबजाम पाकात टाकायचे नाही. आपला पाक जरा कोमट असावा व गुलाबजामही जरा कोमट गरम असावेत. त्यामुळे ते पाकात छान मुरतात. जर गरम पाक व अगदी गरम गुलाबजाम असतील तर गुलाबजामवर जरा तेलकट असा थर जमा होतो. त्यामुळे दोन्ही वस्तू कोमट असाव्या किंवा दोन्हीपैकी एकच वस्तू गरम असावी. तर आता आपण तळलेले गुलाबजाम एका ताटात काढलेले आहेत व उर्वरित सर्व गुलाबजाम आपण तळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपण दुसऱ्या बॅचचेही गुलाबजाम तळायला घेतलेले आहेत. या गुलाबजामांना सुद्धा आपण मध्यम आचेवरच तळणार आहोत. तर आता आपण पहिल्या बॅचचे गुलाबजाम पाकात टाकून घेऊ. तर आता आपण थोडे थोडे करून सर्व गुलाबजामुन पाकात टाकून घेऊ. गुलाबजाम व पाक कोमट असल्यामुळे गुलाबजाम पटापटा पाक शोषून घेतात. तुम्ही बघू शकता गुलाबजाम थोडे फुगलेले दिसत आहेत. तर आता आपण राहिलेले सर्व गुलाबजाम याच प्रकारे तळून घेऊ. तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती छान झालेले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही पाकातून काढलेले गुलाबजाम साखरेत घोळून साखरेचेही गुलाबजाम तयार करू शकता. तुम्ही बघू शकता आपण सर्व गुलाबजाम तळलेले आहेत व ते पाकातही टाकलेले आहेत.
तर आता आपण त्यापैकीच एक गुलाबजाम घेऊ व तो चेक करू की त्यामध्ये पूर्णपणे पाक मुरलेला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता गुलाबजाममध्ये पाक छान मुरलेला आहे, आतमधून कच्चा नाही. आता हे गुलाबजाम किमान 1 तास ठेवले, गुलाबजाम घट्टसर होतात व छान मुरतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की